नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परबकुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि हो, मला एक महत्वाची सूचना पॉडकास्ट सुरू होण्याच्या आधीच द्यायची, ती अशी की आपले व्हिडिओ सध्याला आठवड्यातून एकदा येतील. ते म्हणजे गुरुवारी दुपारी 12 वाजता आपले व्हिडिओज येणार आहेत. सध्या आम्ही आठवड्याला एकच व्हिडिओ टाकतोय. पुढे जाऊन कदाचित त्याची फ्रिक्वेन्सी वाढेल. तुम्ही कसा रिस्पॉन्स देताय काय हे बघून. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप मदत होते. आणि तुमच्यापैकी कुणाला जर म्हणजे तुम्ही जे व्ह्युअर्स आहात त्यांच्यापैकी कुणाला जर इंटरव्ह्यू देण्यामध्ये किंवा आमच्याशी पॉडकास्ट करून गप्पा करण्यामध्ये काही इंटरेस्ट असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स दिलेले आहेत. सो माझ्यासोबत आहे इथे, मी तिलाच सांगते तिचं इंट्रोडक्शन द्यायला. सो येस. नमस्कार, मी प्रिया सदार. आणि जसं मोनिकाने सांगितलं सबस्क्राईब करा आणि लाईक करा, तसं मी सांगेल की कमेंट पण करा, कारण ती पण खूप महत्वाची आहे पुढील वाटचालीसाठी आणि अजून काय आम्ही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे त्याकरता सुद्धा. आणि आता आपल्यासोबत आहेत मिसेस सुप्रिया पाटील, ज्या नॅशनल मेडलिस्ट आहेत आणि NIS कोच पण आहेत. सो त्यांच्याकडूनच त्यांच्याबद्दल अजून थोडं जाणून घेऊयात आपण. नमस्कार, मी सुप्रिया पाटील, नॅशनल मेडलिस्ट रायफल शूटर आणि NIS कोच, त्याचबरोबर सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट अँड फिटनेस ट्रेनर. सुरुवात करण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगते. हा जो तुम्हाला माईक दिसतोय हा थोडासा आता ऍडजस्ट करून घ्या. एकच माईक आहे सध्या. आपला नवीन माईक येत आहेत, अजून ऑर्डर केले. सो थोडासा इनकन्व्हिनियन्स आहे, पण थोडंसं समजून घ्या. ओके, आमचेच ऑडियन्स आहात तुम्ही आणि आमचीच लोक आहात. ओके, हा, कॉन्टेंट महत्वाचं आहे. बट येस, आम्ही त्याच्यावर पण काम करतोय. सो येस. आणि हो, चला तर मग सुरुवात करूया. आता सुप्रिया मॅडमने जसं म्हणालेत की NIS कोच, NIS म्हणजे नक्की काय, थोडं सांगता का आम्हाला? बेसिकली स्पोर्ट्समध्ये असं आहे, कोचिंग चालणं, स्पोर्ट्स हे अशी गोष्ट आहे की कोचिंगशिवाय होत नाही. आणि तो जो कोच आहे, जो ॲथलीट्सना ट्रेन करणार आहे, तो एक सर्टिफाईड कोच असणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती आपण ट्रस्ट ठेवून आपल्या मुलाला, आपल्या ॲथलीट्सना त्यांच्यापर्यंत पाठवू शकतो. सो स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, जे सेंट्रल गव्हर्नमेंटची अथॉरिटी आहे, त्यांचे अकॅडमिक सेंटर जे आहे तिथे NS नावाचा कोर्स चालतो, डिप्लोमा चालतो, डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग. सो तो जे कम्प्लीट करतात त्यांना NIS कोच म्हणून कन्सिडर केलं जातं. ते गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोचेस असतात. ओके, म्हणजे बेसिकली NIS इज अ काइंड ऑफ, म्हणजे आपण पदवी म्हणू शकतो का अशी? म्हणजे NIS म्हणजे असं काही? हा, म्हणू शकता. जसं नॉर्मली इंजिनिअरिंगमध्ये असं आहे की आम्हाला COEP कॉलेजमधून किंवा आम्हाला IIT मधून इंजिनिअरिंग करायचं आहे, तसं स्पोर्ट्स फील्डमध्ये कोचिंगसाठी NIS मधून किंवा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच साई मधून हा कोर्स करणं तेवढं प्रेस्टिजियस मानलं जातं. अच्छा अच्छा, ओके. आता तुमचा हा जो प्रवास आहे एक ऍथलीट म्हणून, तो कुठून सुरू झाला तो आम्हाला थोडंसं सांगा. ओके. सो बेसिकली माझं जे होमटाऊन आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये आहे. आणि माझे वडील एक प्राथमिक जिल्हा परिषदचे शिक्षक होते. ते आता रिटायर आहेत. तर त्यांना खेळाची खूप आवड होती. आणि त्याचबरोबर आमच्या गावामधले 2 खेळाडू क्रीडा प्रबोधिनी म्हणजे महाराष्ट्र शासनाची एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले होते. सो मला खेळाची आवड होती, त्यांनाही खेळाची आवड होती. आणि त्यामधून आम्ही असं ठरवलं की ह्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपण प्रयत्न करू, जेणेकरून आपण एखाद्या खेळामध्ये आपलं कौशल्य दाखवून एक पुढे आपला जो काही प्रवास आहे तो सुरू होऊ शकतो क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून. सुरुवातीला मी शाळेमधून वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. त्यासाठी माझे वडील स्वतः जेवढी काही माहिती, तेव्हा इतकी माहिती अवेलेबल नव्हती, पण तरी पण ते जेवढी त्यांना माहिती अवेलेबल आहे त्या ह्याच्याने ते माझा सराव घ्यायचे. आमचं गाव एका डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. सो आम्ही डोंगरामध्ये रनिंग करायला जायचो, डोंगरावरती जाऊन व्यायाम करायचे. आमची शाळा सुद्धा एका टेकडीवरती वसलेली आहे. सो अशी सगळी ह्या प्रवासाची सुरुवात झाली होती. आणि मी या क्रीडा प्रबोधिनीमध्ये पण ऍडमिशन घेण्यासाठी 5 ते 6 वर्ष प्रयत्न केले. आणि त्यानंतर लास्टच्या चान्समध्ये माझं सिलेक्शन ह्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये झालं होतं. सो ती क्रीडा प्रबोधिनी जी आहे ती पुण्यामध्ये असल्यामुळे मी कोल्हापूरवरून पुण्याला शिफ्ट झाले. आता जसं सुप्रियाने सांगितलं की माहिती अवेलेबल नव्हती तिच्या वडिलांना, तर हीच माहिती जी आहे ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, हाच आपला उद्देश आहे आजच्या सेशन मागचा. तर तुम्हाला खूप जास्त माहिती मिळणार आहे. ज्यांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे
त्यांच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे हे. आणि स्पोर्ट्समधून कसं तुम्हाला कुठे काय करिअर ऑप्शन्स आहेत, काय आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओ मार्फत बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर आपण आता सुप्रिया यांच्याकडूनच जाणून घेऊया की क्रीडा प्रबोधिनीमध्ये आपल्याला एंट्री मिळण्यासाठी खास असं काय करावं लागतं. कारण की तुम्ही म्हणालात की 6 वेळा ट्राय केल्यानंतर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळालंय, बरोबर? तर त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला थोडी माहिती द्या. ओके. सो क्रीडा प्रबोधिनी बेसिकली एक महाराष्ट्र स्पोर्ट्स डिपार्टमेंटची एक स्कीम आहे, ज्याच्यामध्ये असं आहे की तिथे ॲथलीट सिलेक्ट होतात आणि तिथेच त्यांची राहण्याची, खाण्याची आणि खेळाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांची सगळ्याची पुरेपूर जबाबदारी इनफॅक्ट एज्युकेशनची जबाबदारी स्टेट गव्हर्नमेंट घेतं. आणि ह्याच्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट होतात. त्याची सुरुवात अशी आहे तालुका, जिल्हा, विभाग, त्यानंतर राज्य आणि मग एक मेडिकल टेस्ट होते आणि त्यानंतर जे काही फायनल सिलेक्शन असतं ते सिलेक्शन होऊन तुम्ही क्रीडा प्रबोधिनीमध्ये एनरोल करू शकता. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही ऑलरेडी नॅशनल प्लेअर आहात, तर तुम्ही डायरेक्ट ट्रायल्स तुमच्या पर्टिक्युलर खेळाच्या देऊन तुम्ही त्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. सो अशा 2 पद्धती आहेत तिथे ऍडमिशन घेण्यासाठी. तर आधी असं व्हायचं की पेपरला न्यूज यायच्या आणि तेव्हा आपल्याला कळायचं की इथे ट्रायल्स होणार आहेत. पण आता सोशल मीडियाचा वापर आपण बघतोच आहोत. सो इझिली त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. आता जसं तुम्ही क्रीडा प्रबोधिनीबद्दल सांगितलं तसं त्याच्यासाठी काही स्पोर्ट्सची कॅटेगरीज आहेत का, आणि त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, हे आज जर आपल्या प्रेक्षकांना कळलं तर म्हणजे त्यांना फायदा होईल. आणि अजून एक गोष्ट की कोणत्या लेवल पर्यंत सपोर्ट केला जातो, लाईक इंटरनॅशनल लेवल म्हणा, तुम्हाला जास्त माहिती असेल त्याबद्दल तर तुम्ही सांगा आम्हाला. सो येस, ह्या स्पोर्ट्स क्रीडा प्रबोधिनीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी क्रायटेरिया आहेत. तुम्हाला ते पार करावे लागतात. तुम्हाला पर्टिक्युलर मार्क्स पडले पाहिजेत त्या टेस्टमधून आणि तरच तुमचं सिलेक्शन त्या प्रबोधिनीसाठी होतं. सो त्याच्यामध्ये असं आहे की हाईट, वेट, त्यानंतर 800 मीटर्स, फ्लेक्झिबिलिटी टेस्ट, शटल रन, 30 मीटर फ्लाय. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे 9 टेस्ट होतात आणि त्यातून तुमचं सिलेक्शन होतं. आता प्रबोधिनीमध्ये स्पोर्ट्स किती आहेत? सो बरेच स्पोर्ट्स आहेत क्रीडा प्रबोधिनीमध्ये. जसे की मी माझाच पहिला स्पोर्ट्स सांगेन, रायफल शूटिंग बेसिकली. त्यानंतर ॲथलेटिक्स आहे, कुस्ती आहे, बॉक्सिंग आहे, त्यानंतर हॉकी आहे, फुटबॉल आहे. सो असे बरेच खेळ क्रीडा प्रबोधिनीमध्ये आहेत. आणि यांच्या ज्या प्रबोधिनीच्या ज्या अकॅडमीज आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकेटेड आहेत. जसे की पुणे आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, अमरावती आहे, ठाणे आहे, येस, औरंगाबाद आहे. सो अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या अकॅडमीज आहेत. सो ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो. मला एक विचारायचं होतं ह्याच्यामध्ये, म्हणजे जसं आम्ही शाळेमध्ये खेळायचो, थाळी फेक, गोळा फेक, त्याच्यानंतर आपण भाला फेक ऍक्च्युली, आणि असं खेळायचो, तर ते सुद्धा या क्रीडा प्रबोधिनीमध्ये त्याचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं का? तो एक ऍथलेटिक्स या खेळाचाच सब इव्हेंट्स आहेत. सो सगळ्या इव्हेंट्स याच्यामध्ये कव्हर होतात. आणि याच्यासाठी काही चार्जेस वगैरे, फीज वगैरे कसं काय असतं ते पण थोडंसं सांगा. ओके. क्रीडा प्रबोधिनी ही बेसिकली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे. ही टोटली स्पॉन्सर्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट आहे. सो आपल्याला याच्यामध्ये स्टार्टिंगला फक्त एक 2,000 रुपये ऍडमिशन फीस भरावी लागते. तीही तुम्हाला जेव्हा तुमचं ऍडमिशन संपतं तिथलं तेव्हा ती रिफंडेबल, म्हणजे ती अमाऊंट रिफंड मिळते. सो आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च इथे करावा लागत नाही. आणि अजून एक त्याला म्हणजे शिक्षणाची पण मर्यादा आहे का? म्हणजे जसं आता 12वी नंतर मी JEE वगैरे केलं तर मला मेडिकलला जाता येतं, सॉरी इंजिनिअरिंगला जाता येतं, NET केलं तर मला मेडिकलला जाता येतं. तसंच मग याला सुद्धा काही अशी अट आहे का की 12वी करायचं किंवा 10वी करायचं, म्हणजे याला सुद्धा काय म्हणजे अटी आहेत? नाही, ही बेसिकली स्पोर्ट्स रिलेटेड अकॅडमी आहे. सो एज्युकेशन तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. पण ही जी अकॅडमी चालते तिला बेस फक्त स्पोर्ट्स आहे. जसा तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला कन्सिस्टंट ठेवायचा आहे आणि ग्रो करत राहायचं आहे. दॅट्स इट. आणि क्रीडा प्रबोधिनीमध्ये राहण्याची सोय वगैरे, जे आता लांबून येतात, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कोल्हापूरवरून पुण्यामध्ये आलात तर तुमची राहण्याची सोय वगैरे हे सुद्धा तिथे पाहिलं जातं का त्यांच्याकडून? येस, आमचा राहण्यासाठी आम्हाला हॉस्टेल्स होते तिथे. सो राहण्याचा, खाण्याचा, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, त्यांना स्पोर्ट्स फॅसिलिटीज अवेलेबल करून देणं,
कॉम्पिटिशनला जाताना जे काही ट्रॅव्हलिंग आहे और अकोमोडेशन आहे त्या ठिकाणाचं, ते सगळं होल अँड सोल क्रीडा प्रबोधिनी बघते. आणि यांना सपोर्ट कुठपर्यंत केला, म्हणजे जे खेळून त्यांना प्रावीण्य मिळालेलं असतं, तर त्यांना सपोर्ट कुठल्या लेवलपर्यंत करते ही क्रीडा प्रबोधिनी? सो इंटरनॅशनल लेवल, वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलिम्पिक ह्यापर्यंत स्टेट गव्हर्नमेंट सपोर्ट करत आहे. क्रीडा प्रबोधिनीमधून करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असतात? म्हणजे इथे जेव्हा प्रशिक्षण घेतो त्याच्यानंतर पुढे ऑब्व्हियसली आता जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्याला करिअरकडे जास्त फोकस करावा लागतो, तर त्यातून काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते आम्हाला सांगा. ओके. सो जसं आपण परफॉर्म करायला सुरू करतो, जसं स्पोर्ट्स परफॉर्मन्स वाढायला लागतो, जसं नॅशनल मेडलिस्ट आहेत, काही इंटरनॅशनल मेडलिस्ट आहेत, नॅशनल लेवलला तुम्ही कन्सिस्टंटली परफॉर्म करताय, तर वेगवेगळे डिपार्टमेंट म्हणजेच गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत, ते तुम्हाला डिरेक्टली हायर करतात स्पोर्ट्स रिक्रुटमेंट थ्रू. जसं की आहे रेल्वेज, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि खूप जास्त ॲथलीट्सचा कल आहे रेल्वे डिपार्टमेंट जॉईन करण्याकडे. सो रेल्वे डिपार्टमेंट विदाउट एनी एक्झाम तुमचा परफॉर्मन्स बघून, तुमची स्पोर्ट्स परफॉर्मन्सची हिस्ट्री बघून तुम्हाला डायरेक्टली रिक्रूट करतं. त्यानंतर त्याचबरोबर इन्कम टॅक्स आहे, आर्मी आहे, नेव्ही आहे, अशा वेगवेगळ्या टीम्स आहेत ज्या तुम्हाला डिरेक्टली हायर करतात. पुढचा प्रश्न असा आहे की भारतीय शूटिंग टीम पर्यंतचा तुमचा प्रवास कसा आहे? माझं शूटिंग ह्या खेळाचा जो प्रवास आहे तो क्रीडा प्रबोधिनीमधून माझी सुरुवात झाली. नवीन नवीन गन्स बघायला मिळणं, एक वेगळं किट. सो इनफॅक्ट आमचं जे किट असतं तेही घालणं सुरुवातीला ते सुद्धा एक चॅलेंजच होतं. ते घातल्यानंतर घुसमटायचं, कारण ते खूप हेवी असतं किट. त्यामुळे अशा छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आम्हाला बऱ्याच प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं. आणि मग हळूहळू त्या गोष्टी सवय होऊन गेली. मग आम्ही एन्जॉय करायला लागलो त्या गोष्टी. तासन तास शूटिंग रेंजवरती ट्रेनिंग करणं, भरपूर साऱ्या एक टीम, म्हणजे एका टीममध्ये 500 पॅलेट्स असतात, तेवढ्या संपेपर्यंत एक दिवशी ट्रेनिंग करणं. सो असं तासन तास रेंजवरती ट्रेनिंग करायचं, 2-2, 3-3 तास फिजिकल ट्रेनिंग करायचं. सो असं करत 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 हळूहळू शूटिंग चा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत गेला. माझे पहिले कोच होते वर्ल्ड चॅम्पियन नवनाथ फरतडे सर. त्यांनी मला बंदूक चालवायला शिकवली. त्यानंतर त्यांनी बंदूक चालवायला, हातात घ्यायला शिकवली, कशी पकडायची ते त्यांनी शिकवलं. आणि त्यांच्याच अंडर ट्रेनिंग घेतानाच मी पहिलं नॅशनल मेडलही घेतलं विथ रेकॉर्ड. आणि असंच दरवर्षी हळूहळू प्रॅक्टिस कंटिन्यू राहिली आणि परफॉर्मन्स वाढत गेला. पण ह्या जितकं मी आता सांगते इतका कमी वेळामध्ये इतकाही इझी तो प्रवास नव्हता. कन्सिस्टन्सी तर होतीच सरावामध्ये, पण रायफल अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात. मग ते कधी येतात, ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही इतकं हजारो किलोमीटर ट्रॅव्हल करून जाताय, काही टेक्निकल प्रॉब्लेम आले तर त्याला वेगळं फेस करायचं. वेदरमुळे आमच्या किटच्या ह्याच्यामध्ये थिकनेसमध्ये चेंजेस होतात, मग त्यासाठीच चॅलेंजेस वेगळे होते. ट्रॅव्हलिंग करत असताना आमचं किट, आमची किट बॅग, आमची गन, माझं स्वतःचं वजन तेव्हा 46-48 kg असायचं आणि माझ्याकडे जी बॅग असायची त्याचं वजन ऑलमोस्ट मोर दॅन 50 kg असायचं. सो मी ते सगळं घेऊन ट्रॅव्हल करायचे. सो ते घेऊन जाणं, त्या दरम्यान इतक्या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या, ट्रेन्स अवेलेबल नव्हत्या. सो आम्हाला वेटिंगवरती पण कधी कधी जायला लागलेलं आहे. वॉशरूमच्या शेजारी बसून दिल्लीपर्यंत पण मी प्रवास केलेला आहे. पण मग त्या सगळ्यातूनच खूप साऱ्या गोष्टी शिकले, कारण स्पोर्ट्सच तुम्हाला ऍडजस्टमेंट करण्याची कपॅसिटी देतं. परत हरून जिंकण्याची, परत हरूनही उभं राहायचं कसं हे तुम्हाला स्पोर्ट शिकवतं. आणि हार्डवर्क करत करत आम्ही इथेपर्यंत हा असा प्रवास होता. मला एक विचारायचं होतं की एक महिला ऍथलीट म्हणून तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या आणि तुम्ही त्याला कसं फेस केलं, ते हे थोडं म्हणजे सांगू शकाल तर महिला म्हणजे आम्हाला महिला वर्गांना एक चॅलेंज कसं फेस करायचं तेवढं त्यांना धाडस येईल. आणि त्याच्याशी रिलेटेड थोडे एक्सपिरियन्सेस सांगितले तर अजून जरा चांगलं वाटेल, म्हणजे कुणाला तरी मोटिवेशन मिळेल त्यातून. सो येस. मी एका छोट्याशा गावाला बिलॉंग करते. माझ्या गावाची लोकसंख्या ही 3,000 ते 4,000 आहे. आणि तेव्हा म्हणजे 2008 साली गावाकडून एका मुलीला बाहेर ठेवणं
हे खूप मोठं होतं. माझ्या फॅमिलीला बऱ्याच ह्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम्सला फेस करायला लागलं, की "अरे सर, तुम्ही असं तुमच्या मुलगीला बाहेर कसं काय ठेवताय?" वगैरे, वगैरे. पण मग तरी मी एकच गोष्ट डोक्यात ठेवली होती, की लोकांना असं वाटायचं, की मी तिकडे जाऊन काही चुकीच्या गोष्टी वगैरे होतायत का? वगैरे, वगैरे. तर मी एक गोष्ट लक्षात ठेवली होती, की आज माझ्या वडिलांनी माझ्यावरती भरोसा ठेवून मला घराच्या बाहेर पाठवलंय. मी एक चांगलं एक्झाम्पल म्हणून एक चांगलं एक्झाम्पल समाजामध्ये सेट करेन आणि मी त्यामध्ये सक्सेसही झाले. माझ्यामुळे बरेच आमच्या गावामधून लेडी म्हणजे मुली खेळामध्ये पुढे आल्या. हे एक पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह असं म्हटलात तर असं निगेटिव्ह असंच काही नाहीये. पण असे वेगवेगळे चॅलेंजेस तर तुम्हाला फेस करावेच लागतात. म्हणजे एक फिमेल ॲथलीट सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असतो फिमेल म्हणजे मेन्स्ट्रुएशन सायकल आली आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंगही करायचं आहे. तुम्ही ट्रेनिंग स्किप नाही करू शकत होता. आता ह्या सब्जेक्टवरती इझिली बोललं जातंय. मी इतक्या इझिली तुमच्यासमोर बोलू शकते, तितका अवेअरनेस पण आता डेव्हलप झालेला आहे. पण तेव्हा असं नव्हतं. आम्ही आमच्या कोचला पण सांगायला घाबरायचो, की मला पिरियड्स आहेत आणि माझं पोट दुखतंय त्यामुळे मी ट्रेनिंगला नाही येऊ शकत. सो त्यामध्येही कोचला घाबरून आम्ही ट्रेनिंगला जायचो. त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग सगळ्यात हे होतं, की स्लीपर कोचनी तेव्हा ट्रॅव्हल करायला लागायचं आणि अशा पिरियड्सच्या टाईममध्ये जर ट्रॅव्हल करायचं असेल ते सुद्धा खूप कठीण हे असायचं. आणि दुसरा विषय असतो सेफ्टीचा. आता खूप अवेअरनेस आहे. खूप गोष्टी अवेलेबल आहेत. रेल्वेजमध्ये आता रेल्वे पोलीस फिरत असतात. फिमेल कॉन्स्टेबल फिरत असते, की कोणी फिमेल ह्या बोगीमध्ये ट्रॅव्हल करतीये का वगैरे. इतक्या आता फॅसिलिटीज आहेत, इतकं सेफ बघतात. तेव्हा असं होतं, की भीती असायची, बापरे आता हे स्टेशन आलं, मी नाव मेन्शन नाही करणार, आता हे स्टेशन आलं तर बापरे फिमेल कोणी आहेत तर नीट राहा, कोणी मेल आहे का त्याच्यासोबत आपला बघून थांबा सेफ. सो ह्या गोष्टी पण कन्सिडर करायला लागायच्या. त्याचबरोबर चोरी व्हायची. तर आमच्याकडे गन असायची. आमचं टोटल सामानच एक 4 ते 5 लाख रुपयाचं असायचं. तर रात्रभर झोपता पण यायचं नाही, की गनला चेन लावा आणि रात्रभर जागा राहा, का तर कोणीतरी सामान चोरी करेल. सो फिमेल ॲथलीट म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ना फेस करावं लागलं मला. सो इतकं छान तुम्ही आम्हाला सांगताय आता, तर इथून पुढे म्हणजे अजून काही मजेदार असे किस्से किंवा काही असं थोडंसं सेफ्टी रिलेटेड काही घडलं असावं तुमच्या अख्ख्या प्रवासामध्ये, तर ते पण आम्हाला सांगा. पहिला तर मी एक मस्त नाही म्हणू शकत. त्या दरम्यान आम्ही फारच घाबरलो होतो. एक असा किस्सा होता, की जनरली आमच्या नॅशनल जे आहे ते डिसेंबरमध्ये म्हणजे थंडीच्या ठिकाणी थंडीच्या टाईममध्ये सीझनमध्ये होतात, अजूनही होतात. आणि तेव्हा असं होतं, की बालेवाडीची शूटिंग रेंज आणि दिल्लीची शूटिंग रेंज अशा 2च रेंज अवेलेबल होत्या. सो मोस्ट ऑफ द टाईम आमच्या मॅचेस दिल्लीला व्हायच्या. आणि काय झालं, आम्ही रिटर्न येताना आमच्याकडे अगेन इतकं मोठं लगेज एक व्यक्ती इतकं सगळं इझिली हँडल नाही करू शकत. सो गन माझ्यासोबत माझी एक पार्टनर होती. तीही खेळायलाच आली होती. तर तिने काय केलं, तिची गन आत सरकवली. तिला लेट झालं होतं आणि ती बॅग तिने आत खेचलीच होती. पण एसीला कसं असतं, की तो दरवाजा बंद होतो आणि एक माणूस पळत होता आणि ट्रेन चालू झाली. तर तिला काय वाटलं, की तो माणसाची ट्रेन चुकती. तर ती म्हटली पण, की अरे ट्रेन चुकतीये बहुतेक त्याची सुटतीये. त्याने काय केलं, आला आणि असं पायावरती जोरात मारला आणि तिची बॅग खेचली आणि तिची ती बॅग चोरी गेली. सो अशाही गोष्टी होतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तसंही जपून राहावं लागतं. म्हणजे हा किस्सा ऐकून मला तरी अगदी असं अंगावर काटा आला, की असं पण होतं. म्हणजे आपण दुसऱ्यांना मदत करायचा विचार करतो आणि आपल्याबरोबरच काहीतरी घडून जाते इथे. तर एका छोट्याशा गावामधून तुमचा प्रवास चालू झाला असं तुम्ही म्हणालात, तर आता स्पोर्ट्सच्या मार्फत बऱ्याच ठिकाणी फिरणं झालं असेल तुमचं, म्हणजे देशभरात. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचंय का? ओके. असं आहे की प्रवास करत असताना मला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले. त्याच्यातून ओळखी झाल्या. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या त्या सगळ्याची मला मदत अशी झाली की मी स्वतःला ग्रो करायला मला त्यांच्या अनुभवांची हेल्प झाली. आणि त्याचबरोबर अजून एक मला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मेमोरेबल इथे एक गोष्ट सांगायला आवडेल तुम्हाला, माझ्या पहिल्या विमान प्रवासाची. तर गावाकडून येऊन गावाकडे तर आम्ही असं फक्त ह्याच्यामध्ये बघायचो ना, की अरे विमान चाललं, विमान चाललं. तर पहिल्यांदा जेव्हा मी इंडियन टीममध्ये सिलेक्ट झाले होते आणि आम्ही कॅम्पसाठी जाणार होतो, माझ्यासोबत माझी फ्रेंड आणि ट्रेनिंग पार्टनर प्राची होती, प्राची गडकरी. ती एक इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे
आणि मग मी खूप एक्सायटेड होते. एकतर इंडियन टीम मध्ये सिलेक्शन झालं होतं, की प्रत्येक ॲथलीटचं एक स्वप्न असतं इंडिया इंडियाचं किट घालून फिरणं, तेही म्हणजे रिप्रेझेंट करणं. आणि त्याच दरम्यान माझं सिलेक्शन झालं होतं त्या कॅम्पसाठी. आणि मग मी फर्स्ट टाइम त्यावेळी फ्लाईटमधून ट्रॅव्हल केलं होतं. आणि मला हेही आठवतं की मी बसलो फ्लाईटमध्ये, आम्ही फूड खाल्लं आणि मी लास्टला उलटी करतीये आणि सगळी फ्लाईट रिकामी झाली. इतकं भयानक होतं ते, म्हणजे एक छान पण होतं. आणि त्याचबरोबर मला त्या दरम्यान हे लक्षात आलं, बापरे, रायफल घेऊन विमानातून प्रवास करणं किती अवघड आहे. सिक्युरिटी चेकिंग, सेफ्टी, कारण एक तुम्ही गन एक येस कॅरी करताय, ते इतकं इझी नाहीये वेपन कॅरी करणं. सो त्या दरम्यान तोही एक अनुभव होता. आता तुम्ही जसं विमान प्रवासाबद्दल बोललात, तर त्याच्यामध्ये एअरपोर्टला जाताना काय सिक्युरिटी पर्पजच्या काही तुम्हाला अडचणी आल्यात का? तर त्या अडचणी तुम्ही जर सांगू शकलात तर. हो, सेमच प्रवास, म्हणजे जेव्हा मी रिटर्न येत होतो त्या दरम्यान काय झालं, आम्ही जाताना तर आमचं चेकिंग केलं आणि माझ्यासाठी ते सगळं पहिल्यांदाच होतं. माझी फ्रेंड सगळं ते करत होती आणि मी पाहत होते की बापरे, हे काय चाललंय. येताना काय झालं, आम्हाला दिल्ली एअरपोर्ट वरून ते गनच कॅरी करू देईनात. आम्हाला म्हणाले की एक तर तुम्ही जाल, ह्या गन तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत, आणि जर तुम्हाला जायचंच आहे तर तुम्हाला इच वेपन 5,000 रुपये पे करावे लागतील. आणि आमच्याकडे तर जाताना आम्ही ट्रॅव्हल केलेलं होतं. मग त्या दरम्यान माझं हिंदी पण इतकं चांगलं नव्हतं. परत इंग्लिश तर बिलकुलच माझं पूर्ण शिक्षण मराठी मीडियम मधून झालेलं आहे. तर इंग्लिशही मला तेवढं येत नव्हतं. सो कम्युनिकेशन मी खूप घाबरून गेले होते की बापरे, आता काय करायचं, गन तर घेऊन जायला पाहिजे, 5,000 आता कुठून आणणार. खूप मोठी अमाऊंट होती 5,000 10 वर्षापूर्वी. मग आम्ही मॅनेजरला बोलवलं. मग प्राचीने खूप साऱ्या गोष्टी त्यांना सांगितल्या, तिने कन्व्हिन्स केलं. इनफॅक्ट आम्ही काही वेळा थोडासा आवाज चढून भांडल्यासारखंही झालं तिथे. सो अशा टाईपच्या गोष्टीही त्या दरम्यान झाल्या होत्या. तर क्रीडा प्रबोधिनीमधून तुम्ही प्रशिक्षण घेतलात आणि तिथून पुढे करिअरच्या दृष्टीने तुमचा प्रवास कसा सुरू झाला ते पण सांगा. ओके. पहिले असं होतं की एक खेळाडू म्हणजे एज्युकेशन काही नाही, जस्ट तुम्हाला जायचंय, पास व्हायचंय आणि तुमचा फक्त फोकस खेळावरतीच असला पाहिजे. मीही तेव्हा छोटी होते, मला अवेअरनेस नव्हता ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि जेव्हा मी प्रबोधिनीतून आफ्टर ग्रॅज्युएशन जेव्हा बाहेर पडले, नॉर्मल जगामध्ये जेव्हा आले, तेव्हा मला असं लक्षात आलं की मला एज्युकेशन आणि स्पोर्ट्सचा बॅलन्स करत मला निघायला हवं होतं. आणि जे की मी केलं नाही, कारण खेळाडूंचा माइंडसेट असा असतो, अजूनही मी खेळाडू बघतीये की ज्यांचा माइंडसेट असा आहे की मी खेळतोय ना, तर मला काय एज्युकेशनमध्ये मी फक्त BA करणार, आणि एक्झामला जाणार आणि झालं, मी एक डिग्री घेणार, दॅट्स इट. सो मला इथे हे सांगायचं आहे की खेळ आणि एज्युकेशन यातला बॅलन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खेळ हा कंटिन्यू चालणारी गोष्ट आहे. एज्युकेशन असं आहे, वयाच्या 22व्या 23व्या वर्षापर्यंत तुम्ही तुमचा एक बेस बनवू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचा खेळ हा कंटिन्यू करू शकता. म्हणजे करिअर साठीचा एक बेस बनवू शकतो. येस. शिक्षण आपण तर म्हणजे असं म्हणतात की मरेपर्यंत घेऊ शकतो, पण एक बेस जो आहे तो तुम्हाला जर काहीतरी म्हणजे म्हणतात ना, एक कमवण्याचं साधन जे आहे ते तुम्हाला त्या वयात म्हणजे क्रिएट करायचं आहे. म्हणजे आपलं प्रोफेशन आणि आपलं पॅशन बेसिक म्हणजे वेगळं असलं पाहिजे. सो आपल्या प्रोफेशनचा म्हणजे जिथून आपल्याला अर्निंग होणार आहे तो बेस आपल्याला आपण ह्याच दरम्यान बनवू शकतो. पण हेच जे वय आहे ते खेळामध्ये सुद्धा एक पीक पॉइंट असतो. ह्या दरम्यान हे एज जे आहे त्यामध्ये आपण खूप आपल्या चांगल्या लेवलला परफॉर्म पण करू शकतो. सो खेळाडूंनी हे दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. आता जसं तुम्ही बोललात की प्रोफेशन मध्ये आणि आपल्या पॅशन मध्ये म्हणजे आपण समतोल बाळगायचा, तर पण मला खेळामध्येच जर माझं पुढे करिअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये मला काय अपॉर्च्युनिटीज असू शकतात? सो असं आहे की जनरली जो खेळ स्टार्ट करतो तो त्या खेळाशी इतका जोडला जातो की त्याला तो खेळ सोडणं खूप अवघड होतं. आणि मला असं वाटतं की खेळ सोडलाच नाही पाहिजे. प्रत्येकाने एक कोणताही खेळ खेळत राहिलं पाहिजे. आणि आता तुम्ही जसं म्हणता की करिअर अपॉर्च्युनिटी स्पोर्ट्समध्ये काय आहेत, स्पोर्ट्स एक वास्ट सब्जेक्ट आहे. आपल्याला असं वाटतं की खेळ म्हणजे खेळामध्ये काय आहे, शूटिंग आहे, एक स्पोर्ट्सला आपण कन्सिडर करून चाललो. शूटिंग म्हणजे कोचिंग, हा एकच करिअर ऑप्शन असू शकतो, असं बिलकुल नाहीये.
सो खेळामध्ये वेगवेगळे करिअर ऑप्शन्स आता ओपन झालेले आहेत. एका खेळाडूसोबत 5 ते 6 लोकांची सपोर्ट टीम असते, जसे की स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच जो त्याला फिजिकली फिट करवतो, त्यानंतर स्पोर्ट्स कोच, पर्टिक्युलर स्पेसिफिक स्पोर्ट्सचा कोच जे असतात ते आले. स्पोर्ट्स मॅनेजमेंट आलं, जसं की MA इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. त्याचबरोबर स्पोर्ट्स अनालिटिक्स, सो डेटा अनालिटिक्स जसं आहे तसं स्पोर्ट्स अनालिटिक्स आहे. स्पोर्ट्स फोटोग्राफी आहे, स्पोर्ट्स व्हिडिओग्राफी आहे, स्पोर्ट्समध्ये एडिटिंग आहे. त्यानंतर स्पोर्ट्स क्रिएटर्स जे आहे, डिजिटल क्रिएटर्स, तुम्ही त्याही गोष्टीकडे जाऊ शकता. स्पोर्ट्स जर्नलिझम आहे. सो इतके एन नंबर ऑफ थिंग्स आहेत. फक्त तुम्हाला काय आवडतंय हे तुम्ही डिसाईड करायला पाहिजे, आणि ह्या सगळ्यामध्ये कन्फ्यूज न होता एक गोष्ट डिसाईड करून तुम्ही त्या फील्डचा एक पर्टिक्युलर कोर्स, डिग्री कम्प्लीट करायला हवी. करता करता अर्न पण कसं करायचं हे आपण बेसिकली आपण बघितलं पाहिजे. मगाशी तुम्ही जेव्हा आलात तेव्हा बोलता बोलता मला असं जाणवलं की MPSC मध्ये पण तुम्ही काही प्रयत्न केला होता, तर त्याच्याबद्दल पण थोडं सांगा. असं होतं की स्पोर्ट्स केलेलं आहे, मेडल्स आहेत भरपूर सारे. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे मेडलिस्ट आहेत त्यांना 5% रिझर्वेशन आहे. म्हणजे तुम्ही MPSC थ्रू एक्झाम देऊन स्पोर्ट्स कोट्यामध्ये एक्झाम देऊ शकता. ते एक वेगळं रिझर्वेशन आहे, आणि तुम्ही पोस्ट घेऊ शकता कोणती. तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, आणि माझ्याकडे मेडल्स होते, आणि माझं अकॅडमिक्सही चांगलं आहे. माझ्या वडिलांनी बोलले मला की तू बघ, प्रयत्न कर. आणि असं झालं होतं की आमचे सिनियर जे होते क्रीडा प्रबोधिनीचे, कोणी PSI झालं होतं, कोणी STI झालं होतं, BDO पण आहेत. त्यांना बघून असं वाटलं की आपण का नाही होऊ शकत. मग मी सेकंड इयरलाच क्लासेस जॉईन केले होते, आणि मी क्लासेस केले. सॅटर्डे संडे आमचे क्लासेस असायचे, आणि क्लासेस पण केले. आणि थोड्या दिवसांनी मग मी थोडा अभ्यास सुरू केला आफ्टर ग्रॅज्युएशन. 6 महिने मी अभ्यास करतच होते. थोडे दिवस कोल्हापूरला होते, घरूनही अभ्यास केला. आणि समहाव माझ्या लक्षात असं यायला लागलं की माझा इंटरेस्ट इथे नाहीये, किंवा मला थोडीशी क्लिअरिटी आली जेव्हा मी 9-9 तास 10-10 तास मी एका जागेवर बसून अभ्यास करायचे. मी तिथे राहून मे बी 1-2 वर्षात पोस्टही काढली असती. पण मला असं, मी लास्टला असा विचार केला की चल, समज मी STI ची पोस्ट काढली, आणि मग मला त्या ह्याच्यामध्ये बसायला आवडेल का, दप्तरामध्ये फाईल्स घ्या, डॉक्युमेंटेशन करा. कारण मला त्या दरम्यान रिअलाइज झालं वयाच्या 22व्या वर्षी की मी खेळासाठीच बनलेली आहे, आणि मी खेळ नाही सोडू शकत. कारण त्या दरम्यान ना मला इतका त्रास झाला मानसिक की मला समजत नव्हतं, की मला असं वाटायचं मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी येऊन पडलीये. तर मी थोडासा व्यवस्थित विचार केला, आणि मेन म्हणजे मी जेव्हा कन्फ्यूज होते किंवा मी गडबडते, तेव्हा माझ्या काही मैत्रिणी आहेत, मी त्यांच्याशी बोलते. आणि त्याचबरोबर सगळ्यात बेस्ट थिंग मी करते की मी पेपरवरती लिहून काढते गोष्टी. आणि मग मी तेव्हा लिहिलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी आवड ही स्पोर्ट्समध्येच आहे. मग मी तेव्हा ठरवलं की मला काहीतरी स्पोर्ट्समध्येच करायचं, आणि मी त्या दरम्यान तो अभ्यास करणं थांबवलं. म्हणजे प्रत्येकाने आपलं पोटेन्शियल ओळखणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये. म्हणजे यांच्या बोलण्यामधनं असं जाणवलं की प्रत्येकाने आपल्यामधलं पोटेन्शियल ओळखणं फार गरजेचं आहे, आणि कुठेतरी त्या पोटेन्शियल मधूनच तुम्हाला दिशा मिळते. म्हणजे तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते एनहान्स केले पाहिजे. अगदीच बाकीचे ऑप्शन्स शोधण्याऐवजी ऑप्शन्स नक्कीच शोधले पाहिजे, पण त्याच्यातून आपल्याला कोणतं सुटेबल आहे तिथून पुढे गेलं पाहिजे आपण, है की नाही? खचून न जाता कुठला मार्ग आपण काढू शकतो ते पण बघितलं पाहिजे. म्हणजे खेळाडू वृत्तीच शिकवू शकते. त्या दरम्यान असं झालं होतं मला हा डिसिजन घेताना की मी बरोबर डिसिजन घेतेय की नाही. कारण मी फक्त ग्रॅज्युएट होते ना, मी जॉब करत होते, माझ्याकडे अर्निंग सोर्स काहीच नव्हता. पण मग मी थोडंसं स्ट्रॉंग डिसिजन घेतला की आपण काहीतरी प्रयत्न करू. सो कुठल्याही गोष्टीचा एंड नसतो, डिसिजन घेतले पाहिजेत. कधी कधी डिसिजन चुकतात, आणि तेच आपल्याला बरंच काही शिकवून जातात, आणि आपल्याला पुढच्या गोष्टींची क्लॅरिटी तिथून येते. तुम्ही जसं सांगितलं MPSC तुम्ही सोडली, त्यानंतर तुम्ही फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनकडे मग कसं वळलात? म्हणजे त्या क्षेत्राकडे तुम्ही कसं बघितलं?
2017 मध्ये मी एक असं ठरवलं होतं एमपीएससी सोडल्यानंतर की मला परत एकदा ऍज अ ॲथलीट मला माझे 100% द्यायचे आहेत आणि मग मी त्या दरम्यान व्यवस्थित ट्रेनिंग माझं सगळं शेड्यूल एक डिसाइडेड शेड्यूल होतं आणि मी त्या दरम्यान न्यूट्रिशन फिटनेस त्याचबरोबर ट्रेनिंग ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप जास्त काम केलं आणि मला त्याचे रिझल्टही मिळाले. त्या वर्षाच्या नॅशनलमध्ये मी एक चांगला स्कोर मारला होता 416.4 आणि त्याचबरोबर माझी ऑल ओव्हर इंडिया रँकिंग 14th होती आणि त्या दरम्यानच हे सगळं चाललं की आता काहीतरी एक प्रोफेशन म्हणून पण आपल्याला अर्निंग सोर्स काहीतरी बघायलाच हवा. माझी आवड कशात आहे तर याच्यामध्ये. त्या दरम्यान न्यूट्रिशनिस्ट खूप जास्त नव्हते, तर मग मी ठरवलं की मला एक कोर्स करायचा तो म्हणजे न्यूट्रिशनचा. मी स्पोर्ट्स न्यूट्रिशन K11 मधून केलं. मी तो डिसिजन घेतला आणि मी त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं. पण ते करत असताना असं लक्षात आलं फक्त न्यूट्रिशन करून नाही होणार, तुम्हाला त्याचबरोबर स्पोर्ट्सचं सॉरी फिटनेसचं ही नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेशनही असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही क्लायंट्सला कन्सल्ट करू शकता व्यवस्थितरित्या. त्यामुळे मग मी ऍडमिशन हे K11 झालं होतं आणि दुसरं ऍडमिशन माझं स्पोर्ट्स फिटनेस कोचचं पुणे युनिव्हर्सिटीत झालं होतं आणि त्याच टाइममध्ये मी बीपीएडला सुद्धा बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन जी माझ्याकडे डबल बॅचलरेट आहे. सो मी बीपीएड स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट अँड फिटनेस कोच असं त्या 2 वर्षात मी सगळं पूर्ण केलं. म्हणजे तुम्ही आता पाहताय की हा जो त्यांचा जीवन प्रवास आहे, म्हणजे तुम्ही बघताय की एक गोष्ट नाही झाली तर पुढच्या गोष्टीकडे वळणं आणि तिथून त्या न्यूट्रिशन कोच आणि फिटनेस कोच म्हणून आता जे त्यांचं करिअर चालू आहे त्याच्याबद्दल पण आपण जास्त माहिती घेणारच आहोत त्यांच्याकडून. पण हा इथपर्यंतचा प्रवास खूप असा मोटिवेशनल आणि इन्स्पायरिंग होता आमच्यासाठी. तुम्हालाही नक्कीच तसंच वाटत असेल. तुमचे व्ह्यूज नक्की शेअर करा कमेंटमध्ये. कोर्सेस चालू असताना माझी खूप धावपळ व्हायची, कारण असं असायचं की शूटिंग प्रॅक्टिस पण करायची आहे, न्यूट्रिशनचे क्लासही करायचे आहेत, त्याचबरोबर फिटनेस कोर्सचा जो कोर्स चालू होता त्याचेही क्लासेस करायचे. सो मी सकाळी 6 वाजता घरातून निघायची, ती संध्याकाळी 6-8 वाजताच घरी परत यायची. मग माझ्याकडे एक बॅग असायची, त्याच्यात माझं दिवसभराचं फूड असायचं. मी मात्र न्यूट्रिशन खूप व्यवस्थित फॉलो केलं. त्या दरम्यान मला न्यूट्रिशन किंवा बॅलन्स डाएट काय असतं याची अजून जास्त व्हॅल्यू समजली, कारण हेक्टिक शेड्यूल होतं, ट्रॅव्हल करावं लागायचं. मी बाणेरला राहायचे, त्यानंतर माझा एक क्लास असायचा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, त्याचबरोबर माझी प्रॅक्टिस असायची वाकडला. सो मला फुल ट्रॅव्हल करायला लागायचं. तर मी माझ्या खाण्याच्या गोष्टी मी सोबत कॅरी करायच्या. मी मोस्टली बाहेरचं फूड अवॉइड करायचे आणि ह्या सगळ्यामध्ये जरी ते हेक्टिक असेल तरी मी रात्री अशी असं नाही व्हायचं की बापरे थकून गेले आता, कारण माझं न्यूट्रिशन मी फॉलो व्यवस्थित ठेवलं होतं, बॅलन्स ठेवलं होतं. त्याचबरोबर मी एक्सरसाइजही करायची इतक्या हेक्टिक शेड्यूलमध्ये आणि त्यामुळे मी ते खूप इझिली करू शकले. नाही तुम्हाला असा प्रश्न पडेल बापरे एवढ्याशा कमी टाइममध्ये एवढं सगळं कसं मॅनेज करायचं तुम्ही. माझं कोचिंग करिअर स्टार्ट झालं, त्याचबरोबर माझे ऑनलाईन फिटनेस क्लासेस चालू होते आणि मग कोविड आला त्यामुळे हे सगळं थांबलं आणि मला गावी शिफ्ट व्हावं लागलं कोविडमुळे. तर त्या दरम्यान मी 6-7 महिने गावी होते, म्हणजे कोविडचा पूर्ण टाइम. तर मग अगेन आपल्या मराठी कल्चर प्रमाणे आता लग्न तर करायची वेळ आली होती. सो असं झालं की आता लग्न म्हणजे काहीच नाहीये चालू, तर ऑनलाईन फिटनेस क्लासेस तर चालू होते. मग मी डिसाईड केलं की आता मी लग्न करेन आणि माझं 2021ला लग्न झालं आणि मी लग्न करतानाही असं होतं की मी माझ्या नवऱ्याला जेव्हा मी फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा मी माझ्या स्पोर्ट्स बद्दल, माझ्या वर्क प्रोसेस बद्दल किंवा माझ्या ट्रॅव्हलिंग बद्दल मी गोष्टी सांगितल्या होत्या किंवा मी डिस्कस केल्या होत्या बेसिकली. आणि मग त्यानंतर ही माझं कोचिंग करिअर हे कंटिन्यू राहिलं आणि माझ्या नवऱ्याने मला ह्या गोष्टीमध्ये खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आणि मे बी त्यामुळेच मी पुढे हा कोर्सही आता लग्नानंतर 1 वर्ष फुल टाइम कोर्स आहे हा NIS. असं आहे की हा कोर्स की तुम्ही एक्झाम द्यायची आहे आणि एका स्पोर्ट्ससाठी पर्टिक्युलर सीट्स असतात, म्हणजे शूटिंगसाठी फक्त 20 सीट असतात पूर्ण भारतातून. तर त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि मी बेंगलोरला मागच्या 1 वर्ष राहत होते. रिसेंटलीच मी तो पूर्ण करून आलेले आहे.
जसं तुम्ही आता सांगितलं की तुमचं 2021 मध्ये लग्न झालं, तर तुम्ही तुमची स्पोर्ट्स लाईफ आणि आता तुमची मॅरिड लाईफ तुम्ही कशी बॅलन्स करता, थोडक्यात सांगू शकाल का? हे थोडंसं एका फिमेलला डिफिकल्ट आहे, पण चॅलेंजिंग आहे. मला चॅलेंजेस पहिल्यापासूनच मी फेस करत आली आहे, आणि जर तुम्ही घाबरला नाही तर कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. तुम्ही फक्त ज्या गोष्टी येत आहेत त्याला शांततेत विचार करून फेस करत राहिलात, किंवा त्याच्यावरती काय ऍक्शन घ्यायची हा विचार केलात, तर त्या नक्कीच गोष्टी शक्य आहेत. जसं आता स्पोर्ट्समध्ये आहे, मी कोचिंगमध्ये पण आहे आणि मी खेळत पण आहे. तर ट्रॅव्हलिंग हा मोठा एक हे आहे, आणि लग्नानंतर 6-6 दिवस बाहेर, 7-7 दिवस बाहेर, ही गोष्ट थोडीशी अशी आहे की आपल्या कम्युनिटीला किंवा आपल्या समाजाला ती गोष्ट एक वेगळी अशी आहे की बापरे, अरे तुझी बायको इतके दिवस बाहेर कशी असते. पण म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे, आणि त्याचबरोबर कुणीतरी आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला बाहेर पाठवले तर त्या गोष्टीचा चुकीचा वापर नाही केला पाहिजे. जे मध्यंतरी 1-2 केसेस अशा वरती आल्या होत्या की फिमेल्सला सपोर्ट केला आणि मग त्यांनी त्याचा चुकीचा वापर केला. तर ते न करता तुम्ही तुमच्या गोष्टींशी व्यवस्थित राहा, डेफिनेटली तुम्हाला अजून सपोर्ट मिळेल. जसे की मी पहिला लग्न झालं आणि त्याच्या नेक्स्ट इयर मी कोर्स केला होता ऑलिम्पिक गोल्ड क्विजचा कोचेस एक्सलन्स प्रोग्राम. मी त्यांची एक हाय परफॉर्मन्स कोचिंगचा कोर्स आहे हा, तर तो मी पूर्ण केला. तर त्या दरम्यान मी 7-7, 8-8 दिवस चेन्नईला जाऊन राहिली, वर्षातून 4 वेळा. तर तेही असं होतं की बापरे, ही कशी काय बाहेर जाते, ही नुसतीच फिरते. पण मग माझ्या नवऱ्याने त्या गोष्टी छान पद्धतीने मॅनेज केल्या होत्या. आणि मग असं झालं की माझं जेव्हा NIS ला सिलेक्शन झालं तेव्हा मी कुणाला काही सांगितलंच नाही. आम्ही आधी गेलो, ऍडमिशन प्रोसेस पूर्ण केली, आणि मग माझ्या घरच्यांवरती तो बॉम्ब पडला. माझ्या नवऱ्याने असं सांगितलं होतं की जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत आपण कुणालाही काही सांगायचं नाही, आपली फीस पे होत नाही. तर हा डिफिकल्ट तर आहेच डेफिनेटली घर बघणं, कारण घरातल्या गोष्टी किंवा किचन मधलं काम पण मॉर्निंगला असतं, आणि जनरली स्पोर्ट्सचे जे टायमिंग्स आहेत तेही त्याच दरम्यानचे असतात. सो ते क्लॅश होतात. मग तुम्हाला तुमचं घर कसं हँडल करायचंय, त्याचनंतर आपले सण आले, त्याचबरोबर सगळ्यात डिफिकल्ट टास्क असा वाटतो की साडी नेसणं आणि ती कॅरी करणं. मला ती 3 वर्षानंतर आजपर्यंत मला एक भीती आहे. जनरली मी घाबरत नाही कुठल्या गोष्टींना, म्हणजे अशा चॅलेंजेसना, पण मला ती साडी नेसायची म्हणली की मला असं ते बापरे, आता काय नवीन आज आला का हा सण, ती नेसायची. सो अशा टाईपचे आहेत गोष्टी, पण मॅनेजेबल. तुम्ही नीट राहा, तुम्ही रिस्पॉन्सिबल राहा, काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरला विश्वासात घेऊन ह्या गोष्टी तुम्ही करू शकतो, आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. आणि याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की लग्नाआधी आई वडिलांचा आणि लग्नानंतर नवऱ्याचा सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो एका फिमेलला करिअरमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तो सपोर्ट जर तिला मिळत असेल ना, नथिंग लाईक इट. ती कुठेही कोणत्याही क्षेत्रात एक्सिलन्स दाखवणार म्हणजे दाखवणार. ओके, आणि मी त्यासाठी ग्रेटफुल समजते स्वतःला की माझ्याकडे खूप मोठी फॅमिली आहे. म्हणजे माझ्या आई वडिलांनी तर सपोर्ट केलाच लग्नाच्या आधी, आताही ते करत आहेत, पण त्याचबरोबर माझा नवराही सपोर्टिव्ह आहे, आणि माझं फ्रेंड सर्कलही असं आहे की मला ते कंटिन्यू ते पुश करत असतात की ठीक आहे, आपण हे नाही तर हे करू शकतो, हे नाही तर म्हणजे त्या टाइमला त्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. मोटिवेशन आणि सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. अप्रिशिएशन ते गरजेचंच आहे, तेच मोटिवेशनला कारण म्हणजे. ओके सो आता असा प्रश्न विचारायचा आहे की करंट तुमचं जे करिअर आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती आणि तुमचे फ्युचर प्लॅन सांगा. आणि समजा कुणाला जर यातून थोडी माहिती हवी असेल तर तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करता येईल त्यांना, हेही सांगा. ऑब्व्हियसली तुमचे काही डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच, पण तुमचा इन्स्टा आयडी वगैरे काही असेल तर तुम्ही शेअर करू शकता. आताच मी हा कोर्स कम्प्लीट करून आलेले. माझं शूटिंग कोचिंग तर कंटिन्यू राहीलच, पण माझे फिटनेस क्लासेस चालूच आहेत, ऑनलाईन फिटनेस क्लासेस, आणि न्यूट्रिशन कन्सल्टेशनही चालू आहे. सो मी तेच खूप चांगल्या पद्धतीने वाढवायचा प्रयत्न करेन. आणि ज्यांना कोणाला शूटिंग स्पोर्ट्स रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी आहे किंवा गायडन्स हवा आहे तर मी त्यासाठी मी इथे आहेच. आणि जर मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी नंबर आणि माझा इन्स्टा आयडी देईन. उद्या 27 जुलै आहे, तर ऑलिम्पिक स्टार्ट होत आहेत असं मला समजलंय. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि ऍज अ इंडियन टीम प्लेअर किंवा स्पोर्ट्स पर्सन तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल?
ऑलिम्पिक स्टार्ट होतात उद्यापासून. आपल्या इंडियातून 117 खेळाडू रिप्रेझेंट करतात. शूटिंग खेळामध्ये जास्त खेळाडू आहेत, 21 खेळाडू शूटिंग मधून रिप्रेझेंट करतात. आणि मला सांगायचं असं आहे की खेळ फक्त करिअर म्हणून आम्ही नाही बघत, किंवा खेळ एक पॅशन आहे. म्हणजे ती एक गोष्ट अशी आहे की फ्लॅग आपला वरती जाताना जेव्हा मेडल मिळतं, जेव्हा गोल्ड मेडल मिळतं किंवा मेडल्स मिळतात, तेव्हा आपला फ्लॅग वरती जातो जेव्हा आपण मेडलच्या पोडियमवर उभे राहतो. आणि ते नॅशनल अँथम खूप सारे लोक पैशासाठी नाही किंवा करिअर म्हणून नाही, तर त्या एका पॅशन जे ते फ्लॅग वरती जाऊन ते एक अनुभव अनुभवण्यासाठी खेळतात. सो खेळ असा आहे की करिअरच्याही वरती, म्हणजे पॅशन. लोक क्रेझी आहेत खेळाला घेऊन, म्हणजे काहीही करायला तयार आहेत. तासोन तास ग्राउंडवरती ट्रेनिंग करणं, डाएट मधल्या गोष्टी न खाणं, म्हणजे काही करू शकतात लोक खेळासाठी. तर ज्यांना कुणाला खेळाबद्दल माहिती नाहीये आणि ज्यांना कुणाला खेळाबद्दल माहिती थोडीफार जरी जाणून घ्यायची, त्यांनी ज्या ऑलिम्पिक स्टार्ट होतात त्या पाहिलं तर अजून त्यांना मदत होईल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, काय कसं करायचं हे करण्यासाठी. आणि ह्याच्या पुढे मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आजकाल, आधी असं होतं की लोक म्हणायची त्यातून काही पैसे मिळतात का वगैरे वगैरे, पण असं आहे, जो CSR फंड असतो त्या थ्रू ना, आणि NGOज वेगवेगळ्या ज्या प्रायव्हेट आहेत, तर त्या खेळाला प्रमोट करतात. जे लोक खूप चांगले परफॉर्म करतात किंवा एक यंग ऍथलीट्स आहेत, त्यांच्यावरती ह्या फाउंडेशन्स पुढे येऊन पैसे इन्व्हेस्ट करतात. तर तुम्ही थोडं परफॉर्म केलं की तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट ह्या फाउंडेशन्स कडून मिळतो. जसं की ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट आहे, गो स्पोर्ट्स आहे, रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशन्स आहेत, त्याचबरोबर ONGC आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रमोटर्स पुढे येत आहेत सपोर्ट करण्यासाठी. त्याचबरोबर असं आहे, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. खेलो इंडिया आहे, स्टेट ट्रेनिंग सेंटर आहे, NCOE सेंटर्स आहेत, त्याचबरोबर स्कॉलरशिप आहेत त्यांच्या. तर त्या थ्रू सुद्धा तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही बिनधास्तपणे, जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल की मी कसं जॉईन करू, काय होईल पुढे, तर तुम्ही बिनधास्तपणे खेळू शकता. ओके. आणि यातून आता तुम्ही जो प्रवास पाहिलात सुप्रियाचा, तर त्याच्यातून असं जाणवतंय, म्हणजे तिचं जर तुम्ही पाहिलात करिअरचा जो ग्राफ आहे, तिने मल्टिपल गोष्टींमध्ये ट्राय केलेला आहे. ठीक आहे, बऱ्याच गोष्टींमध्ये ती सक्सेसफुल पण झालेली आहे, सक्सेस रेट खूप जास्त आहे. म्हणजे असं नाही की तिला इथे जर काही पॉसिबल नाही होतं ती तिथे थांबलेली नाहीये, तिने गिव्हअप केलेलं नाहीये. सो ही गोष्ट सगळ्यात मोठी ह्या पॉडकास्ट मधून घेण्यासारखी आहे की नेव्हर स्टॉप, डोंट स्टॉप एक्सप्लोरिंग अपॉर्च्युनिटीज. खूप अपॉर्च्युनिटीज असतात, फक्त ते एक्सप्लोर करण्यासाठी ती जिद्द लागते, आणि तीच सुप्रियामध्ये मला दिसतीये इथे. आणि खूप छान पद्धतीने इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे ती. आता जसं तिने सांगितलं की ती न्यूट्रिशन कोच पण आहे, राईट. सो आपण त्याच्यासाठी एक वेगळं सेशन घेऊयात जिथे न्यूट्रिशनशी रिलेटेड आमच्या ऑडियन्सला हेल्प होईल. ठीक आहे, एक वेगळं सेशन घेऊया. नक्कीच पुढच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सुप्रियाला भेटता येईल. ओके, दॅट्स इट. तुम्हाला अजून काही सांगायचंय का? हो, मी शेवटी एवढंच सांगेन की तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा, तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहिलं पाहिजे, चॅलेंजेसला घाबरलं नाही पाहिजे. आणि जसं तुम्ही सांगितलं तसं नेव्हर गिव्ह अप हा एक डोक्यामध्ये ह्या गोष्टी सेट केल्या पाहिजेत. आणि आजकालच्या ह्या फोन, सोशल मीडिया, गॅजेट्सच्या ह्याच्यामध्ये ना, आपली मुलं किंवा इनफॅक्ट आपली जनरेशन, इनफॅक्ट आपल्या आईबाबांची जनरेशन सुद्धा खूप जास्त फोन अडिक्टेड झालेली आहे. तर डेली 1 तास तुम्ही तुमच्या हेल्थसाठी द्या. व्यायाम करा, एक्सरसाइजेस करा, योगा करा, आणि मेन म्हणजे होम कुक्ड फूड, म्हणजे घरी बनवलेलं अन्नावरती फोकस करा. ते खूप जास्त हेल्दी असेल. आणि त्याचबरोबर प्रत्येकाने एक ना एक खेळ खेळला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या इमोशन्सला बॅलन्स करू शकतो, असं मला वाटतं. सो ह्या गोष्टी आहेत ज्या की आपण फॉलो करायला पाहिजेत. आणि 10 ते 15 मिनिटं योगा, मेडिटेशन आणि प्राणायाम ह्यासाठी दिला पाहिजे. सो ओके, थँक्यू सो मच सुप्रिया, खूप छान माहिती दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ मी इथे संपवते.
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. कॉमेंट करून तुमचे काही प्रश्न असेल ते पण विचारा. सुप्रिया पण व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ पाहिलंच आणि त्याच्यावर कॉमेंटवर पण जर तिला जमलं तर ती कॉमेंटमध्ये रिप्लाय करेल, नाही तर मी आहेच. आणि तिचे जे काही डिटेल्स असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेनच, त्यामुळे तिला पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला इझी जाईल. ओके, दॅट्स इट. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी माईक प्रियाकडे देते, थोडंसं तिला पण बोलू दे. सो येस. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जितके खेळाशी रिलेटेड प्रश्न असतील जे तुम्हाला माहिती नाहीये, ते आपल्याला अवेअरनेस नाहीये त्या गोष्टीबद्दल, तर तुम्ही ते प्रश्न विचारा. नक्कीच सुप्रिया आपल्याला मदत करतील. आणि जितकं आपण एकमेकांना हा व्हिडिओ शेअर करू, तितकंच ज्यांना हे माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल आणि त्यांना त्याची मदत होईल. ओके, थँक्यू सो मच सुप्रिया, आम्हाला इतका तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. थँक्स अ लॉट. भेटूया पुन्हा एकदा. कट. आणि हे